चार वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती बाप्पांच्या गणरायांच्या प्रतिमेचं पूजन आपण करत आहोत। सन्मान्य व्यासपीठ सचिन दादा वास्कर, विनोदजी गरज, जयदासजी तेलवणे, माणिक दादा म्हात्रे, केशवजी गायकर, राजेंद्र वास्कर, संदेशजी पाटील या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं आणि दीप प्रज्वलन हा सोहळा पार पाडला जातोय। अप्रतिम दृश्य आणि विरंभ दृश्य सध्या तुम्ही पाहतायत। पनवेल टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून छायाचित्र टिपलं जातं। यूट्यूब वाहिनीवरती सध्या अनेक प्रेक्षक जोडले गेलेत। ज्या स्पर्धेची आतुरता होती 365 दिवस ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी वैभव आली आहे आणि काय खेळाडूंचा उत्साह मी पाहिला। सर्व खेळाडू वारंवार कॉल करत होते की PPL कधी येणार, कधी होणार आणि फायनली 25 नोव्हेंबरचा हाच तो दिवस, शुभ मुहूर्त। त्या शुभ मुहूर्तावर पनवेल प्रीमियर लीग आता सुरू झाली आहे। डे 1 ची चर्चा होत होती, आतुरता होती आणि तो डे 1 फायनली आपल्या भेटीला आलेला आहे आणि इथे उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे करत आहोत। अगदी सन्माननीय विनोदजी गरज साहेब असतील, PPL मध्ये प्रत्येक पर्वामधील जरी पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून ही लीग आम्ही भरवतो, परंतु या पनवेल प्रीमियर लीग मध्ये सगळ्याधिक आमचा पाठीचा कणा कोण आहे तर ते आमचे सचिन दादा वास्कर आणि त्याचसोबत आमचे सन्माननीय मान्यवर जयदासजी तेलवणे साहेब, माणिक दादा म्हात्रे आहेत, केशवजी गायकर आहेत, राजेंद्रजी वास्कर आहेत, आमचे फैजल रूपिंग सोल्युशन्स, आम्ही त्यांचंही हार्दिक स्वागत करत आहोत। सर्व खेळाडूंनी या गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर आपण त्रिवार मानाचा मुजरा करूया। अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं इथे पूजन केलं जाईल। की मृत्युकेचे पवित्र तव राखिले, स्वराज स्वप्न तव साकारिले, गरजुनी या केयासी हिंदो डीजे जय जय महाराष्ट्र हा गाणं आपण सेट करा। जेव्हा एका लाईनअपमध्ये 2 संघ विकेटच्या डाव्या उजव्या बाजूला उभे राहतील त्यानंतर जय जय महाराष्ट्र हा गाणं प्ले केला जाईल। उद्घाटन समारंभ पार पाडला जाईल। सुरुवातीला सन्मान्य पाहुणे सचिन दादा वास्कर असतील, विनोद दादा गरज आणि त्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ पार पाडला जाईल। ते आमचे खास पाहुणे जयदासजी तेलवणे, माणिक दादा म्हात्रे, केशवजी गायकर, राजेंद्र वास्कर, मनीष पाटील, संदेश पाटील, हनुमानजी वास्कर, गणेश कोहली यांना देखील आपण पाहतो। या पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा ओपनिंग सेरेमनी केला जाईल। सीझन 4 अगदी जल्लोषामध्ये तुमच्यासमोर पेश केला जाईल आणि आज या चारही संघांना नाईट मॅच खेळण्याची सुवर्ण संधी दिली जाईल। सन्मानित तेजस पाटील यांचं देखील शुभ आगमन झालंय। तर लाईव्ह स्ट्रीमिंग इज ऑन YouTube। दोन्ही टीम लाईन अप करायचं आहे। PPL सीझन 4 2025 सुरुवात करूया ओपनिंग सेरेमनीला। येस, बोथ द टीम लाईन अप करा। बिग फाईट पहिला सामना असेल शिवण्य 11 आदई संघ, कॅप्टन प्रसन्न पाटील। ऑपोजिट टीम पाहिली तर हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी, कॅप्टन मिस्टर परफेक्ट प्रशांत पाटील, PP प्रसन्न पाटील वर्सेस प्रशांत पाटील। बिग फाईट एका लाईनअप मध्ये दोन्ही टीम इथे फिल्मत असताना आमचे PTSlive.in आणि आमचे काही रील स्टार। दोन्ही टीमला विनंती की आपण लाईनअप करायचंय। विकेटच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपण लाईनअप करायचं आहे। तात्काळ मी पाहुण्यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते विकेटचं पूजन करावं। विनोद दादा गरज, सचिन दादा वास्कर, माणिक दादा म्हात्रे असतील, मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण एक एक विकेटचं पूजन करा, श्रीफळ अर्पण करा, कारण आपण या स्पर्धेच्या आधारस्तंभात आपल्यामुळे ही स्पर्धा दरवर्षी यशस्वी होते आणि आपलं प्रेम सदैव आमच्यावरती असत ठेवा। त्यासोबत आजचे जे संघ मालक आहेत किरणजी शेळके आणि रवींद्रजी भोईर, दिनेशजी ठाकूर आणि विनोदजी गरज यांनाही मी विनंती करेन, आमंत्रित करेन की आपण या। टीम पॅकर किरणजी फ्रॉम आदई त्यांना विनंती आहे की आपण विकेट वरती यावं। शिवण्य 11 आदईचे टीम पॅकर आहेत संघ मालक, तुम्हाला देखील शुभेच्छा। सन्मान्य विनोद दादा गरज नगरसेवक यांच्या शुभ हस्ते
विकेटचं पूजन केलं जातं आणि याच विकेटवरती तब्बल 32 पनवेल प्रीमियर लीगचे लीग स्टेजच्या मॅच टीम्स खेळणार. त्यानंतर ग्रामीण धमाका होणार वैभव, शो मॅच होणार आणि पनवेल प्रीमियर लीग सोबत ग्रामीण धमाका आपल्याला पाहायला मिळेल. हे PPLचं यश आहे. ज्या स्पर्धेची चर्चा 365 दिवस होती, ज्या आयोजकाने पूर्ण वर्षभर समाजसेवा केली, कारण या PPL मधून जो प्रॉफिट होतो, नफा होतो वैभव, तो समाजसेवासाठी वापरला जातो आणि हे यश आहे पनवेल प्रीमियर लीगचं. हे यश आहे आमचे फाउंडर संदीप दादा वास्करचं आणि आमच्या सर्व समालोचक, पंच आणि सर्व स्कोरर यांचं. श्रीफळ अर्पण करून या स्पर्धेची सुरुवात केली जाते. विनंती करतो सर्व पाहुण्यांनी आपण एक एक करून श्रीफळ अर्पण करावं. कारण PPL म्हटलं तर एक प्रथम उद्दिष्ट हेच असतं की क्रिकेट प्लस समाजसेवा हे अगदी पहिलं उद्दिष्ट असतं. कारण PPL फक्त क्रिकेट खेळापुरती मर्यादित नाही, तर सामाजिक जी बांधिलकी आहे ती सामाजिक बांधिलकी आम्ही जपून ठेवतो आणि पुढे पुढे हा वसा आम्ही चालवलाय. सुरुवातीला काही अगदी जे आम्ही कार्यक्रम केले ते तेव्हा तर PPL नव्हती, परंतु जसजशी PPL आम्हाला यश मिळते तसतसं आम्ही समाजसेवा वसा आणि त्यामध्ये येणारा खर्च यामध्ये अधिक वृद्धी केली आहे. कारण मागील 2 वर्षामध्ये तुम्ही बघितलं अगदी आम्ही 2 शाळा निवडल्या, अगदी पेठ असेल आणि त्यासोबत उळवे असेल, जिथे कम्प्युटर्सचे आम्ही वाटप केले. हे PPL मधून केलेले जाणारे समाजकार्य आहेत. ही पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील एकमेव स्पर्धा आहे वैभव, जिथे या स्पर्धेचा नफा समाज कार्यासाठी वापरला जातो. अर्थात मोसारे पाटणोलीमध्ये शालेय शिक्षण व्यवस्थेला आपण शैक्षणिक साहित्य वाटप केलं, शिरवली शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप केलं आणि त्यानंतर आपण उल्वे नोटमध्ये संगणक वाटप केलं. हे सर्व समाज कार्य आहेत आणि हे जे पाहुणे जे देणगी देत आहेत, जे प्रेम देत आहेत, त्या पैशाचा वापर चांगल्या ठिकाणी होतो. त्यामुळे पनवेल प्रीमियर लीग एक अशी स्पर्धा आहे जी जगावेगळी काय, कारण हे पैसे, हा नफा पार्टीसाठी वापरला जात नाही, तर हा समाज कार्यासाठी आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. जसं की 2019 मध्ये मोसार येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय व बॅग, वह्या व पुस्तके वाटप. 2020 मध्ये शिरवली येथील शाळेतील मुलांना छत्री व क्रीडा साहित्य वाटप. 2021 मध्ये वावंजे येथील खानाचा बंगला येथे गरजू लोकांना दिवाळी फराळ व घरगुती वस्तू वाटप करण्यात आल्या. दामोली येथील गरजू लोकांना 2022 मध्ये दिवाळी फराळ व गरजू वस्तू वाटप करण्यात आल्या. हे PPL मधून केले जाणारे कार्य आहेत. सध्या तुम्ही पाहताय तर विकेटचं पूजन केलं जातं. हो, या विकेटवरती आज एक खेळाडू घडणार, एक खेळाडू मैदान गाजवणार आणि इथे जे खेळाडू खेळत आहेत ते ISPL मध्ये पण सिलेक्ट झालेत. त्यामुळे वैभव हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. अनेक क्रिकेटरचे मी बाईट घेतली, आकाश टारेकर असतील, विशाल जितेकर, सर्वांनी सांगितलं की पनवेल प्रीमियर लीग अशी स्पर्धा आहे की तळागाळातील खेळाडू, ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील पण खेळाडू या स्पर्धेमध्ये जेव्हा सिलेक्ट होतो आणि चांगला खेळतो तो पुढे जातो आणि पनवेल प्रीमियर लीग मध्ये सातत्याने घडले. हा प्लॅटफॉर्म नाही, तुमचा भविष्य आहे. इथे चांगलं केलात तर ISPL, RPL सारख्या ज्या मोठ्या टुर्नामेंट आहेत, ओपन लीग स्टेजवर, तिथे तुम्हाला संधी मिळेल. खरंच अगदी प्रवीण, तू जसं म्हटलं की पनवेल प्रीमियर लीग जे तुमचं पहिलं प्लॅटफॉर्म आहे, इथून चांगली सुरुवात करा आणि चांगली खेळा. इथे जर चांगले खेळा तर पुढे चमकाल. हे पहिलं महत्त्वाचा टप्पा आहे. तर महाराष्ट्र गीताला आपण सुरुवात करू, त्यानंतर टॉस करू. यस, विनंती करतो पाहुण्यांनी एका लाईनअप मध्ये राहायचं आहे. एका लाईनअप मध्ये पाहुण्यांनी राहा, खेळाडू एका लाईनअप मध्ये आहेत. थोडंसं अंतर ठेवा. महाराष्ट्र गीताला आपण सुरुवात करणार आहोत. डीजे प्रचार आपण तयार राहायचं आहे. आपला सूचना दिली जाईल, त्यानंतर प्ले करा. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेल की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी भाषा, मराठी भाषेचा अभिमान आणि आपण मराठी भाषेच्या अभिमानानेच या स्पर्धेला सुरुवात करूया. एक महाराष्ट्र गीत संपन्न होईल त्यानंतर आमचा एक उत्कृष्ट स्कोरर अजय वर्तेकर, जो आज आपल्यात नाहीये, कालाने त्याच्यावर झडप घातली. महाराष्ट्र गीत झाल्यानंतर त्याच्यावर आपण जी कालाने झडप घातली त्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. अगदी जे आम्हाला जीवा भावाचे होते असे सन्माननीय स्वर्गीय धनाजी वास्कर यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. एक साथ सावधान, एक साथ महाराष्ट्र गीत शुरू करेंगे. शुरू कर. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाले
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देबा पाटील साहेब अमर रहे. विनंती करतो आपण इथे सर्वांना विनंती करतो की आपण जे कॅप परिधान केलेत त्या काढायचे आहेत, कारण आज पनवेल समालोचक असोसिएशनचे आमचे खास सदस्य आणि एक उत्कृष्ट कोरर अजयजी वर्तेकर यांचं निधन झाल्यानंतर आपण त्यांना आज श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आणि त्यांच्या समवेत आमचे फाउंडर आणि आमचे आधारस्तंभ सन्मान्य सचिनदादा वास्कर, संदीपदादा वास्कर यांचे वडील अर्थात धनाजी वास्कर साहेब यांना देखील श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तर विनंती असेल आणि त्यांच्या समेत अर्थात ज्यांच्या नावाने विमानतळ आपण पाहणार आहोत ते स्वर्गीय दिबा पाटील साहेब, त्यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तर विनंती आहे एक साथ सावधान. ओम शांती शांती. तर कॅप्टन्सला विनंती करतो आपण समोर या. टॉस केला जाईल. फर्स्ट मॅच बिग फाईट. एका बाजूला शिवांडे 11 आदय टीम कॅप्टन प्रसन्न पाटील फाईट करेल. हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी टीम कॅप्टन प्रशांत पाटील. फक्त कॅप्टन पुढे या. विनोद दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. हेड अँड टेल. इट इज अ हेल. डेफिनेटली टॉस जिंकलाय हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी टीम कॅप्टन प्रशांत पाटील टॉस जिंकलेत. आणि प्रशांत सोबत आपण चर्चा करूया. पनवेल प्रीमियर लीग सीझन 4 इथे सुरुवात झाली आहे आणि या सीझनमध्ये आपण टॉस जिंकलाय. महत्त्वाचा निर्णय काय असेल? वी विल फील्ड फर्स्ट. पहिली गोलंदाजी घेणार. पीपीएलचे लॉट्स 1 महिना अगोदर आले होते. समोर कोणती टीम आहे, कोणते खेळाडू आहेत, सर्व माहिती होतं. गेम प्लॅनिंग केली आहे का, प्रॅक्टिस झाली आहे का, आणि काय डावपेच असेल तुमचे? गेम प्लॅनिंग तर सगळ्यांनीच केली असेल, कारण लॉट्स भरपूर अगोदर पडले. प्लॅनिंग तर मॅचमध्येच पाहायला मिळेल. या सीझनची पहिली नाईट मॅच तुम्ही खेळतायत. ही नाईट मॅच पहिली झाली सीझनची आणि आनंद वाटतो का हे आयोजन पाहिल्यानंतर? हा स्टेज, VIP डाईज, हे प्रेक्षक आणि तुम्ही जे विकेट पाहता हे पाहून प्रोफेशनल आयोजन तुम्हाला वाटतं काय? PPLची तर सगळेच प्लेयर्स आतुरतेने वाट बघत असतात आणि पहिलीच अशी दोन्ही टीम असतील ज्यांना डायरेक्ट नाईट खेळायचा संधी मिळाली. त्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानेन. येस, थँक्यू सो मच. हे होते कॅप्टन हिमांशु एंटरप्राइजेसचे प्रशांत पाटील. प्रसन्न आम्हाला जॉईन करतील. प्रसन्न पाटील, तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं, बॅटिंग की बॉलिंग? आम्ही पण पहिली फिल्डिंग घेतली असती, तर पहिली बॅटिंग आली तर आम्ही चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. प्रसन्न पाटील, यावर्षी ISPL मध्ये तुम्ही खेळणार, इथे तुम्ही खेळतायत. एक जो प्रवास होता शून्यातून तो विश्व निर्माण केला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे जे प्लॅटफॉर्म आहेत आपल्या विभागातील पनवेल तालुक्याच्या टीम्सने तुम्हाला सुरुवातीला संधी दिली आणि आज प्रसन्न ब्रँड बनलाय. कसा आभार व्यक्त करशील सर्व आयोजकांचं? नक्कीच चांगला PPL बद्दल दोन शब्द PPL बद्दल, या आयोजनाबद्दल. सगळ्यांनी चांगली मेहनत घेतली. PPL कमिटीनी चांगलं आयोजन केलं नवीन प्लेयरसाठी. येस, थँक्यू सो मच. हे होते कॅप्टन प्रसन्न पाटील. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी. दोन्ही टीमला आमच्या संपूर्ण कमिटीकडून ऑल द बेस्ट आणि पाहुण्यांकडून ऑल द बेस्ट. तर मी विनंती करतो सन्माननीय पाहुण्यांना, ज्याचे शुभ असते इथे आपण उद्घाटन समारंभ पार पाडला की आपण VIP डायजवरती जाऊन आसन ग्रहण करायचंय. सो न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. टॉस जिंकलाय तो अर्थात हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी टीमने. कॅप्टन टीम प्रशांत पाटील यांचा निर्णय आलाय गोलंदाजीचा आणि सुरुवातीला शिवण्ण 11 आदई अर्थात टीम कॅप्टन प्रसन्न पाटील या संघाला मिळालेली पहिली बॅटिंग. 5 षटकांची लढत असेल. बिग फाईट मॅच. कुठे जाऊ नका प्रेक्षक. स्टे ट्यून विथ अस. PTSlive.in पनवेल टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती पहा पनवेल प्रीमियर लीग सीझन 4 2025. धन्यवाद. प्रथमतः काही नियम आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. तुमच्यासाठी 2 DRS असतील. एक तर DRS तुम्ही रनआउटसाठी वापरू शकता किंवा बीमरसाठी. वाईट किंवा इतर काही गोष्टींसाठी DRS नाही आहे तुम्हाला, फक्त रनआउट आणि बीमर हे 2च DRS आहेत. वाईटसाठी DRS नाही आहे. नो स्ट्राईक रोटेशन, दोन्ही खेळाडूंनी जर दोन्ही एंड सोडले तरच ती रन ग्राह्य धरली जाईल, किंवा जर एखादा खेळाडू एंड सोडता एखाद्याने सोडला नाही तर तो रनआउटही नाही आहे आणि स्ट्राईक रोटेशन पण नाही आहे, हे लक्षात घ्या. एक इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तुम्हाला दिला जाईल. तुम्हाला आवडीनुसार जसं आपण IPL मध्ये बघतो, तुम्ही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून एक खेळाडू ऐन वेळी घेऊ शकता. गोलंदाजीच्या जागी बॅटर येऊ शकतो किंवा बॅटरच्या जागी गोलंदाज येऊ शकतो. इम्पॅक्ट प्लेअर तुम्हाला मिळेल. सामना 5 षटकांचा आहे, 2 पॉवर प्ले. अगदी आम्ही एक प्रयत्न छोटासा केला होता की टेप बॉलवर आपण थोडं ट्राय करूया, कारण ISPS सारख्या एक उच्च दर्जाच्या स्पर्धेमध्ये टेप बॉल येतो आणि त्याची तयारी आमच्या आयोजकांची होती. परंतु अनेक कॅप्टन्स, सर्वाधिक जास्त कॅप्टन्सनं त्याला नकार दिला, त्यामुळं टेप बॉल आपण रद्द केलेला आहे. नॉर्मली क्रिकेट 2 पॉवर प्ले हे तुम्ही घेऊ शकता. कंटिन्यू 2 पॉवर प्ले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू आउट ऑफ द सर्कल असतील बाउंड्री लगत, आणि सेकंड पॉवर प्लेमध्ये 3 जस्ट असे नॉर्मल आहेत. स्टार्टिंग एकच एंड, पहिला हा एंड नंतर दुसरा एंड. एका मोठ्या स्टेजवर आपण खेळतोय, भरपूर लोक तुम्हाला प्रत्यक्षात मैदानामध्ये पाहणार आहेत, तेवढीच लोक लाईव्हला पाहणार आहेत. अंपायर्सला रिव्ह्यू आहेत, नो डाऊट, ते त्यांचा अंपायर्स रिव्ह्यू यूज करू शकतात. त्यामुळे मैदानामध्ये जे घडामोडी घडतात, तुम्ही आदर्श खेळ करा. क्रिकेट खेळामध्ये तुम्ही किती चांगलं खेळता फक्त एवढंच महत्त्वाचं नाही, त्या चांगल्या खेळासोबत तुम्ही किती सहनशील आहात, तुमच्यामध्ये किती कॅपेबिलिटी आहे. मैदानामध्ये वादविवाद न करता शांत क्रिकेट खेळणं हे माझं कर्तव्य बनतं, या उद्देशानं, आणि ते कर्तव्य जोपासत असताना तुम्हाला मैदानामध्ये खेळायचं आहे, हे लक्षात घ्या. काय डाऊट्स असतील, काय नियम हवे असतील तर तुम्ही पंचांशी कॉन्टॅक्ट करा किंवा ऑर्गनायझर कमिटीसोबत कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळे नियम समजवले नक्कीच जातील. हॅलो, लक्षात घ्या, एका स्मार्ट सिटीमध्ये आपण आहोत, त्यामुळं जी फिल्डिंग टीम उतरेल मैदानामध्ये प्रत्येक इनिंगमध्ये टाइम महत्त्वाचा आहे. स्कोरर तिथे टायमर सेट करेल. राऊंड रॉबिन मेथड जसं आपण प्रत्येक वर्षी खेळतो, पहिली मॅच, दुसरी मॅच, विनर विनर, लुझर लुझर, विनर विनर मधला लुझर, लुझर लुझर मधला विनर, असंच क्रम पुढे चालणार आहे. पण विनर विनर मॅचमध्ये एक प्लेअर तुम्ही चेंज कराल, पण पहिली मॅच तुम्ही हारलात तर दुसऱ्या मॅचमध्ये जेव्हा लुझर वर्सेस लुझर मॅच होईल तेव्हा तुम्हाला 3 प्लेअर चेंज करायचे आहेत, हे लक्षात घ्या. प्रत्येक प्लेअरला संधी मिळालीच पाहिजे, हे उद्दिष्ट